झी 24 तासच्या शिक्षण परिषदेमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि पुढच्या परिसंवादासाठी मी आमंत्रित केलेलं आहे व्यासपीठावर प्राचार्य राजेंद्र झुंजारराव पीसी मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य सर. नमस्कार, स्वागत आपलं शिक्षण परिषदेमध्ये. आणि त्याचबरोबर अल देशमुख सर, राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित निवृत्त मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ञ. खरं तर आपण या दोन तज्ज्ञांना अनेक प्लॅटफॉर्म्सवर पाहिलेलं आहे, मात्र आजच्या शिक्षण परिषदेमध्ये नेमकं शिक्षण बदलतंय कसं आणि काळाची गरज आहे त्या पद्धतीनं, तसं सुसंगत पद्धतीनं शिक्षण बदलतं आहे का, या विषयावर चर्चा करणार आहोत. लगेचच चर्चेला सुरुवात करतोय. सगळ्यात आधी अल देशमुख सर, आपल्याला पहिला प्रश्न. आजचं शिक्षण हे काळानुरूप बदलत चाललंय, मात्र यामध्ये अनेक अंगांनी ते बदलत चाललंय, तर ह्या बदलत्या स्वरूपाकडे आपण कसं पाहता? एकतर काय, शिक्षण बदलतंय तर बेसिक एज्युकेशन, मूलभूत शिक्षण कधी बदलत नसतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणलं साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा, याच्यात कधीही बदल होणार नाही. बेसिक प्रक्रिया असतात त्या बदलत नसतात. फक्त त्याच्यामध्ये ॲडिशन होत असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे विचार व्यक्त केले जातात. आता नुकतं समजा आपण साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा म्हटलं तर पूर्वी आपण फक्त ती उंची काढायसाठी मोजत होतो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने याचा वापर करून वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या निर्माण होतात त्याला आपण बदल म्हणतो, पण ती ॲडिशन आहे. तसं शिक्षणामध्ये आता केसरकर सरांनी सांगितलं की आपण आता वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षणाचा क्रमच बदललेला आहे. म्हणजे पूर्वी 10+10+2+3 10 2 3 होता, आता 5+3+3+4. म्हणजे पूर्वी बालवाडी कधीही फॉर्मल एज्युकेशनमध्ये औपचारिक शिक्षणात नव्हती. आता बालवाडी सगळ्यांना कळलं की प्राथमिक शिक्षणापेक्षा पूर्व प्राथमिक शिक्षण अधिक महत्त्वाचं आहे, की ब्रेन डेव्हलपमेंट होतीये, मेंदूचा विकास होतोय, तो फक्त साधारणतः 12 वर्षापर्यंत होत असतो. त्यामुळं पूर्व प्राथमिकचे विद्यार्थी आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत. त्यामुळं ते फॉर्मल एज्युकेशनमध्ये घेतलं. आता पूर्वी ते फॉर्मल एज्युकेशनमध्ये औपचारिक शिक्षणात नव्हतं. आता बालवाडीचे 3 वर्ष पहिली दुसरी एकत्र केली, तो 5चा टप्पा केला. पुन्हा 3री 4थी 5वी 6वी 7वी 8वी दुसरा टप्पा केला आणि 9वी ते 12वी तिसरा टप्पा केला. आणि सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की जसं पूर्वी आपल्या सेकंडरी एज्युकेशनमध्ये किंवा प्राथमिक शिक्षणामध्ये कधीही ॲग्रिकल्चरला, शेतीला महत्त्व नव्हतं. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि आजपर्यंत 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये कधीही शेती हा विषय प्रामुख्याने मांडला गेलेला नव्हता. आता तो प्रामुख्याने मांडला गेलेला आहे की ते म्हणले आम्ही पूर्व प्राथमिक शिक्षणापासून त्याचे ॲप्रोचेस सांगितलेले आहेत, टेक्नॉलॉजीचा वापर करून शेती कशी करता येईल. ह्या ॲडिशन्स झाल्या. आता शिक्षणामधल्या ज्या गोष्टी आहेत, तंत्रज्ञानाचा विकास खूप वेगात होत चाललेला आहे. सरांनी आत्ता सांगितलं सर्वात महत्त्वाचं घटना आहे की हे सगळं करायचं असेल, हे बदल करायचे असतील, हे ॲडिशन करायचे असेल तर त्याचा मुख्य घटक आहे शिक्षक, ज्याला आपण शिक्षणातला आत्मा म्हणतो. पण दुर्दैवाने काय झालेलं आहे की सर आत्ता गेलेत ते बरी गोष्ट आहे की दुर्दैवाने या घटकाकडे खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. म्हणजे आपण महाराष्ट्राची पोझिशन गेल्या 2 वर्षातली 3 वर्षातली पाहिली तर प्रत्येक शाळेमध्ये 4-4 5-5 शिक्षक नव्हते. म्हणजे समजा एखाद्या शाळेमध्ये 16 शिक्षक असतील, त्यातले 3 रिटायर्ड झाले असतील, 2 वेगळे, तर ते शिक्षक भरलेले नव्हते. त्यामुळं बहुसंख्य महाराष्ट्रातल्या शाळेमध्ये आम्ही तो सर्वे पण केला होता की बऱ्याचशा शाळांमध्ये रिटायर्ड झालेले 3-4 शिक्षक भरले न गेल्यामुळं मराठीचे शिक्षक काही शाळांमध्ये गणित शिकवत होते. म्हणजे कुठलाही विषय कोणीही शिकवायचा आणि कुणीकडून तरी ती दिवसभर प्रक्रिया पूर्ण करायची. ही गोष्ट आत्ता सरांनी सांगितलं की त्याने आता 21,000 शिक्षक भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तर ही सुरू केलेली प्रक्रिया आहे, हा बदल आहे, ही ॲडिशन आहे. म्हणजे शिक्षणात अशा प्रकारचे बदल घडत असतात आणि ते आवश्यक आहेत. कारण आता NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलंय, पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर डॉक्युमेंटरी ते अतिशय उत्तम आहे. म्हणजे आज संबंध जागतिक पातळीवरच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला तर NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी भारताने जी तयार केलेली आहे ती सर्वोत्तम आहे, हे जगाने मान्य केलेलं आहे.
पण आता आपल्याकडं त्याचं इम्प्लिमेंटेशन, खरंय, अंमलबजावणी हीच खूप अंमलबजावणीच्या आहे. पातळीवर आपण इतके संथ आणि शांत आहोत की आत्ताच मी जेव्हा चंद्रकांत दादांशी आत बोलत होतो त्यावेळेला असं विभागणी करू नये असं बोलू नये, पण महाविद्यालयीन पातळीवर आपण खूप वेगात NEPची इम्प्लिमेंटेशन सुरू केलं आणि शालेय पातळीवर इम्प्लिमेंटेशनचं अजून काहीच नाही आहे ना. मी तोच प्रश्न खरं विचारला होता की आपली सिस्टीम रेडी नाहीये. आत्ता गेल्या 15 दिवसापूर्वी राज्य शैक्षणिक आराखडा प्रकाशित झालेला आहे. राज्य शैक्षणिक आराखड्यांनी प्रकाशित करताना म्हटलं होतं की या जूनपासून आम्ही पहिल्या टप्प्यावर बदल सुरू करू, म्हणजे KGचे 3 वर्ष आणि पहिली दुसरी एकत्र. अजून कुठल्याही वर्गाची पाठ्यपुस्तकं तयार झालेली नाहीत. अगदी सर, मला ह्याच मुद्द्यावर फक्त तुम्हाला इथे थांबवायचं आहे आणि मला सरांना विचारायचं आहे, झुंजारराव सरांना. शालेय शिक्षण पातळीवर ही अवस्था आहे, कॉलेजच्या पातळीवर, महाविद्यालयीन पातळीवर नेमकं NEP राबवताना काय नेमकी आव्हानात्मक असं तुम्हाला वाटतेय परिस्थिती, आणि खरंच NEP राबवण्यासारखी आपली सिस्टीम रेडी आहे का? कशा पद्धतीने तुम्ही याकडे पाहता? मला वाटतं एक शासनाचा निर्णय प्रकाशित झाला मागच्या वर्षी. होय. त्यापूर्वी एक सुकाणू समिती निर्माण झाली आणि शासनाने सांगितलं की या शासन निर्णयानुसार स्वायत्त महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 23-24 पासून नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. थोडंसं ते बंधनकारकच होतं. तो जो शासन निर्णय होता तो मार्गदर्शक तत्व होतं, त्याप्रमाणे करायचं आहे. विद्यापीठांनी काय केलं की तुम्ही एक आम्हाला रिपोर्ट द्या की तुम्ही करू शकणार आहात का नाही. अर्थातच महाविद्यालय कोणीच आम्ही करणार नाही असं म्हणण्याचं धारिष्ट करू शकत नव्हते. सर्वांनी सकारात्मक पद्धतीने सांगितलं की आम्ही याप्रमाणे करतोय. सुरुवात स्वायत्त महाविद्यालयांनी झाली ते चांगलं झालं, कारण त्यांचं स्वतःचं अभ्यास मंडळ असतं, विद्या परिषद असते, मॅनेजमेंट काउन्सिल, आणि सर्व स्वायत्त महाविद्यालयांनी मागच्या वर्षी एक 2-3 महिन्याचाच अवधी त्यांना मिळाला. त्याप्रमाणे अभ्यासक्रम वगैरे व्यवस्थित तयार करून आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची अंमलबजावणी सुरू केली मागच्या वर्षी. यावर्षी आता स्वायत्त नसलेले म्हणजे इतर सर्व महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष 24-25मध्ये NEP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे, अशा प्रकारचा तो आदेशच होता. त्यानुसार सर्व प्रक्रिया, थोडी धावपळ होते, जरा नवीन आहे सगळं. विद्यापीठ पातळीवरच्या अभ्यास मंडळ यांनी सगळी तयारी केली आणि याप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे सर्वच महाविद्यालयात. शालेयबद्दल मी तसं म्हणणं योग्य नाही, परंतु मला वाटतं यातले काही टप्पे तसेच घ्यायला हरकत नाही. एखादे सुकाणू समितीसारखा रोल, एखादा शासन निर्णय आणि कोणी सुरुवात करायची याबद्दलची मार्गदर्शक तत्व दिली तर हे होऊ शकतं असं मला वाटतं. अच्छा, देशमुख सर, आत्ता आपल्या चर्चेमध्ये आपण बोललात की शेतीचा विषय हा आत्ता इंट्रोड्यूस केला 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये, पण मला असं वाटतं की अजून असे अनेक विषय आहेत की ज्याची आपल्या शिक्षणासाठी, लहान मुलांच्या अगदी शालेय शिक्षणापासून याची आवश्यकता आहे. ते म्हणजे फायनान्स, आर्थिकदृष्ट्या तुम्ही पुढे कसं मॅनेज करता येणं हा खरं तर आणखी मोठा हे झाला, पण आर्थिक विषयी संज्ञान तुम्ही हे करणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे सायकोलॉजी, मानसिक आरोग्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर अशा विषयांच्या बाबतीत प्रयोगशीलता राबवायला आपल्याकडे आपण कमी का पडतो? कारण हे बाहेरच्या बोर्डच्या सिलेबसमध्ये, त्या करिक्युलममध्ये असतं, मात्र आपल्या शालेय शिक्षणामध्ये हा भाग नसतो. तुम्ही आता एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. शिक्षणाचा पाया आहे मानसशास्त्र आणि आपल्या संबंध पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक या तीनही स्तरांवर मानसशास्त्राचा कुठंही संबंध नाही आहे. आता मानसशास्त्राचा संबंध पूर्व प्राथमिक पासून आणायचा का नाही हा वादाचा मुद्दा आहे, पण शिक्षणाचा बेस जर सायकोलॉजी, मानसशास्त्र असेल तर आपण त्याच्या काही प्रक्रिया ज्या वेळेला शालेय शिक्षणामधनं सुरू करू त्यावेळेला मुलांची अस्थिरता जी आहे ती कमी होणार आहे. आज सगळेजण म्हणतात की खूप मोठ्या प्रमाणामध्ये शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची बेशिस्त आहे. मी त्याला बेशिस्त नाही म्हणणार, ती मुलं अस्थिर आहेत. आणि अस्थिर आहेत म्हणजे काय,
तर त्यांचं मन चंचल आहे, मन अस्थिर आहे. मग त्या मनाचा अभ्यास करण्याची प्रक्रिया आपल्याला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणता येते का याचा प्रामुख्याने विचार करायला पाहिजे. आणि NEP-मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. पहिले जे 5चा टप्पा आहे की पहिली KGचे 3 वर्ष आणि पहिली दुसरी, त्याच्यामध्ये त्यांनी पंचकोशाधारित शिक्षण आणलंय. म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश असे जे कोश आहेत, आणि त्या कोशामधनं हा मानसशास्त्राचा विचार प्रामुख्याने मांडलेला आहे की जो आपली परंपरा आहे भारताची. सगळेजण असं म्हणतात की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताच्या परंपरेला जास्तीत जास्त सुदृढ करणारं आहे. ते अशा अँगलनी आहे. अच्छा. आणि त्याचा अंतर्भाव होण्याची खूप मोठ्या प्रमाणातली गरज आहे. आपण आर्थिक साक्षरतेविषयी बोललात. होय. की आर्थिक साक्षरता हा विषय जो आहे, म्हणजे हल्ली सगळेजण असं म्हणतात की शाळेमध्ये जे काही मी शिकतोय ना त्याचा समाजात काही मला उपयोगच होत नाही आहे. अगदी. म्हणजे मी न्यूटनचा पहिला लॉ शिकलो तर एक व्यापारी म्हणतो मला काय त्या न्यूटनच्या पहिल्या लॉचा किंवा समाजात त्याचा उपयोग आहे. असं नाही आहे. तुम्हाला मूलभूत साक्षरता जी आहे ती मूलभूत साक्षरता शालेय जीवनात होतच असती. पण त्याचा वापर, त्याची ॲप्लिकेशन लेवल, त्याचं उपयोजन कसं करायचं आहे, ती उपयोजनाची प्रक्रिया जोपर्यंत सिस्टीममध्ये येत नाही, ती उपयोजनाची प्रक्रिया जोपर्यंत शिक्षकांच्या माध्यमातून येत नाही तोपर्यंत ह्या अशा गोष्टी चालतात. पण आता आर्थिक साक्षरता आहे किंवा नैतिकता आहे किंवा आपण अध्यात्म आहे. आता अध्यात्म हा शब्द उच्चारला की लोकांना वाटतं हे कुणीकडे चाललेत आपल्याला. म्हणजे मी हा बोलू नये, पण मनुस्मृतीचं आपण ऐकलं की मनुस्मृतीवर वेगवेगळ्या प्रकारची जी चर्चा चालली होती, आणि प्रत्यक्ष अभ्यासक्रम तुम्ही बघितला तर मनुस्मृतीचा त्याच्यामध्ये फार उल्लेख नाहीच आहे ना. बरोबर. म्हणजे समाज माझं व्यक्तिगत म्हणणं असं आहे की समाजाला साक्षरता केलं पाहिजे, समाजाची साक्षरता केली पाहिजे. ती काही शिक्षणाच्या प्रक्रियेतनं होईल असं नाही, ती राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे ते समाजातल्या प्रत्येक घटकाला, केवळ शिक्षकांना, केवळ शाळेतल्या विद्यार्थ्यांना किंवा महाविद्यालयीन प्राध्यापकांना कळून चालणार नाहीये. ते समाजातल्या प्रत्येक घटकाला कळलं पाहिजे आणि ती जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. खरं. पण लोकप्रतिनिधी जर प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये, बेसिकली सर याच्यासाठी एक व्यवस्था उभारणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने राज्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. निश्चितच आपण या परिषदेच्या माध्यमातून ही भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोच. याच मुद्द्यावरून राजेंद्र सर, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. सरांनी आत्ता एक असा मुद्दा मांडला की जेव्हा आम्ही करिअर करतो, जेव्हा तरुण वर्ग इंडस्ट्रीमध्ये कामासाठी जातो, त्यावेळी आपण जे शिकलेलो असतो त्याचा कुठेही त्या करिअरशी संबंध येतोच असं नाही. जसं की मी इतिहास शिकले पण माझ्या करिअरमध्ये इतिहासाचा काही संबंध येत नाही, किंवा अनेक गणिताची सूत्र असतात त्याचा संबंध येत नाही. तेव्हा परंपरागत ज्या साईड्स आहेत, जसं की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असं म्हटलं जातं, तर ह्याचा कितपत टिकाव आता लागेल आणि काय नेमकं गरजेचं आहे, काय बदल अपेक्षित आपण प्राचार्य म्हणून करता येणाऱ्या या करिक्युलममध्ये, येणाऱ्या सिलेबसमध्ये? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा आमचे आर्ट्स शाखेचे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये सकाळी 7 वाजता येतात आणि विद्यापीठाच्या नियमानुसार सगळे त्यांचे तास 11 वाजता संपतात, विशेषतः वाणिज्य शाखेचे. आणि थोडं बहुत एक 4 तास जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी, तर त्यांनी त्यांची शिकण्याची प्रक्रिया, व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया आणि करिअर घडण्याची प्रक्रिया ही फक्त 4 तासातच का बसवावी. माझा आग्रह असतो विद्यार्थ्यांना की या वयामध्ये 14 तास तुम्ही कार्यरत राहू शकता. तुमचं शरीर आणि मन थकणार नाही. सकाळी 7 ते रात्री 9, आणि आमच्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो, या तरुण वयामध्ये सकाळी 7 ते 9 जर विद्यार्थी कार्यरत राहू शकतो आणि जर त्याचं मन आणि शरीर थकणार नसतं, आणि महाविद्यालय म्हणते की यात तुम्ही 4 तास थांबा, विज्ञानाचा असेल तर 8 तास थांबा, तर मग उर्वरित वेळेचं नियोजन विद्यार्थ्यांनी स्वतः करावं असं आमचं मत आहे. आणि काय करावं ते मी सांगू शकतो.
आश्चर्य वाटावं असे चांगले चांगले प्रस्ताव महाविद्यालयांकडे येतात. साधारणपणे आठवड्यातून 3-4 तरी असे विद्यार्थी मित्रांनो प्रस्ताव येतात. एक असतो, सर आम्हाला कंपन्यांकडून CSR फंडमधून, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडमधून आम्हाला लाखो रुपये मिळालेले आहेत. कशाकरता? तर महाविद्यालयात जा, विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण मोफत द्या, अरे वा. त्यांचं शेड्यूल सांभाळून द्या. त्यांचं जर 6 तास कॉलेज असेल तर 1 तास थांबायला सांगा. 4 तास असेल तर 1 तास थांबायला सांगा. विविध कोर्सेसची यादी असते त्यांच्याकडे. मी गमतीने म्हणतो की हे विद्यार्थी किती नशीबवान जनरेशन आहे. खरंय. खूप चांगलं आहे. आणि थोड्या शंका आम्ही घेत असतो, खरंच आहे का उगाच दाखवण्यासाठी नाही. त्या लोकांनी 50-50 स्टाफ मेंबर्स नेमलेत. विविध महाविद्यालयात जा आणि या 40 पैकी कुठला कोर्स त्याला आवडेल सांगा. तो मोफत आहे आणि खरंच मोफत आहे. नंतर 2 दिवसापूर्वी CSR नाही तर शासनाच्या योजनेमधले एक ग्रुप भेटला की त्यांना शासन ते पैसे देणार आहे. त्यांनी काय करायचं तर विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित, नोकरी व्यवसायावर आधारित शिक्षण द्या. महाविद्यालयाच्या सुविधा वापरून द्या, नाही तर स्वतःच्या सुविधा वापरून द्या. तर मला असं नेहमी वाटतं एक प्राचार्य म्हणून की आमचे विद्यार्थी या गोष्टीकडे का बरं आकर्षित होत नाही. बाहेर फ्लेक्स बॅनर लावून झालेस तर विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगेल, स्वतःच्या विकासासाठी महाविद्यालयाच्या 4 तास 6 तासाच्या वेळापत्रकाच्या बाहेर त्यांना यावं लागेल. माझ्या हिताच्या काय काय योजना आहेत. बरं ठीक आहे, त्यांनी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास अधिकारी असतात, आमच्यासारखे प्राचार्य असतात जे दिवसभर अनेक जण असतात विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेळ देतात. तर विद्यार्थ्यांनी पुढे येऊन जर माहिती घेतली तर कौशल्य विकास आणि स्वतःला इंग्रजीमध्ये जॉब रेडी बनवणे, स्वतःचं कौशल्य इतकं वाढवावं, खर्च न होता की त्याला नोकरी व्यवसायाच्या संधी चांगल्या मिळतील. एक मुद्दा सांगून थांबेल. आमचं पारंपरिक महाविद्यालय आर्ट, सायन्स, कॉमर्स, पण आमच्याकडे फॅशन टेक्नॉलॉजी हा विभाग सुरू केला. त्याची सुरुवात कुठून झाली तर माझ्या मनात आलं एक 10-8 वर्षापूर्वी की 4 तासात घरी जाणारे आमचे काही मुलं आहेत आणि त्यांची आर्थिक स्थिती तेवढी चांगली नाही. आपण 10 शिलाई मशीन घेऊया आणि टेलरिंगचा कोर्स सुरू करू. सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या की काय चाललंय, प्राचार्य काय ठरवत आहेत. पण त्या 10 शिलाई मशीन आणि टेलरिंग ते सुरू झालं. UGC कडून कम्युनिटी कॉलेजचे प्रस्ताव मागवण्याचं आव्हान आलं. आम्ही अर्थातच अर्ज केला. त्यातून 60 लाखाचं अनुदान मिळालं आणि मोफत झाला तो कोर्स. नंतर बॅचलर ऑफ व्होकेशनल BHOK याची एक आव्हान आलं, 1.5 लाखाचं अनुदान मिळालं. तो कोर्स पुढे गेला. आज तो MHOK पद्धतीने आहे. सांगण्याचा मुद्दा, महाविद्यालयात धडपड सुरू आहे कौशल्य विकासाची. थोडं मुलांनी पुढे येणं पण खूप मला असं वाटतं गरजेचं आहे. एक उदाहरण आणखी आठवतं. एक MQR फार्मा म्हणून कंपनीचे लोक परवा दिवशी आले होते. त्यांनी म्हणजे आता इंडस्ट्रीचं शिक्षणातला सहभाग जो विद्यार्थ्यांना उपयोगी आहे, मी ते महागडं शिक्षण नाही म्हणत. MQR फार्मा म्हणाले आम्ही BSc फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग हा कोर्स सुरू केला आहे. मी म्हटलं फी किती आहे तर म्हटले 40,000 फी आहे. म्हटलं आमच्या अनेक मुलांना परवडणार नाही. सर म्हणाले विद्यार्थ्यांना मोफत आहे. त्यांनी शिक्षण घेताना कंपनीच्या प्रयोगशाळांमध्ये काही प्रयोग करायचे आहेत, इंटर्नशिप करायची आहे. मी म्हणालो मुलं शिकतील असं बघा, कामगार म्हणून नाही. ते म्हणाले शिकतील असंच बघू. या प्रक्रियेमध्ये इंटर्नशिपमध्ये तो जे कष्ट करतोय त्याच्या अगेन्स्ट ही कंपनी त्यांच्याकडून 1 रुपया पण घेणार नाही. मग मी हेही सुचवलं की त्यांची हॉस्टेलची व्यवस्था करा, जेवणाची व्यवस्था करा, रेसिडेन्शियल 24 आवर्स टाईपचं असं काहीतरी केलं तर असे काही खूप चांगले प्रयोग मला असं वाटतं पुढे येत आहेत. विद्यार्थी मित्रांना एवढं एक विनंती राहील, जरा सतर्क राहा आणि थोडी माहिती घ्या आणि सकारात्मक विचारात राहा. आजूबाजूला तुमच्या इतक्या नकारात्मक गोष्टी घडत आहेत की चुकून आपण त्या मानसिकतेत जाऊ शकतो की काही खरं नाही आहे, हल्ली असं हल्ली तसं. मी माझ्या सहकार्याने सांगितलं आहे, हल्लीचे विद्यार्थी डॅश 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 असं वाक्यच मॉडर्नमध्ये बोलायचं नाही, कारण आपल्याकडे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस नाही. सकारात्मक भाव शिक्षकांना ठेवावं लागेल. त्यामुळे निश्चितपणे
एक चांगले मला असं वाटतं अगदी तुमच्या या मार्गदर्शक सूचना खूप उपयोगी पडणार आहेत विद्यार्थी मित्रांना मला वाटतंय सर. देशमुख सर, मला फक्त एक शेवटचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे. शिक्षण तज्ज्ञ म्हणून हा खरं तर प्रश्न आपल्या पुढे आहे की या पिढीसमोर खूप मोठं आव्हान आहे. शिक्षणाबरोबर डिजिटलायझेशनचा जो काही मारा होतो आहे, सोशल मीडिया आणि ह्या सगळ्याचा जो मारा होतोय, तर याकडे तुम्ही कसं पाहताय? खूप मोठं आव्हान आहे पालकांसमोर. विद्यार्थ्यांना या सगळ्यापासून कसं वाचवता येईल? प्रत्येक पालक याचा विचार करत असतो की काय नेमकं करता येईल. तर तुम्ही शिक्षण तज्ज्ञ म्हणून याकडे कसं पाहता? या बाबतीत बोलायचं असेल तर कोविडचे आभार मानले पाहिजेत, करोनाचे आभार मानले पाहिजेत. कारण कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशन सुरू झालं आणि त्यावेळेला शिक्षक त्याच्यामध्ये खरं म्हणजे सुरुवात झाली. नाही तर महाराष्ट्रातल्या बहुसंख्य शिक्षकांना, अगदी 80-90% शिक्षकांना ऑनलाईन एज्युकेशनच्या संदर्भामध्ये पुरेशी माहिती नव्हती. पण त्यामधनं अनेक शिक्षक ट्रेन झाले. विशेषतः महाराष्ट्रातले प्राथमिक शिक्षक आज ऑनलाईन एज्युकेशनमध्ये जर तुम्ही विचार केला तर अत्यंत प्रगत झालेले आहेत. आता ऑनलाईन एज्युकेशनच्या संदर्भामध्ये माझं व्यक्तिगत मत असं आहे की ऑनलाईन एज्युकेशन हे आपल्या मुलांना शिकवण्यासाठी उपयुक्त आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही, किंवा नाही असं म्हणणं आहे. आपल्या मुलांना फेस टू फेस शिकवून सुद्धा येत नाही तर स्क्रीनवरचं शिकून कधी येईल? पण ऑनलाईन एज्युकेशन हे रिव्हिजनसाठी, उजळणीसाठी सर्वोत्तम आहे. कारण ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून उजळणी करायची असेल तर आपल्याला विविध प्रकारचे अनुभव स्क्रीनवर आणता येतात. की जे समजा मी फिजिक्सचा शिक्षक आहे तर मी वर्गामध्ये 30 मिनिटात, 40 मिनिटामध्ये, 50 मिनिटामध्ये एखाद दुसरं एक्सप्लेनेशन व्यवस्थित देऊ शकेल. पण ऑनलाईनच्या एज्युकेशनच्या माध्यमातून मी फिजिक्समधलं ॲक्सलरेशन अमेरिकेमध्ये कसं शिकवतात ते सुद्धा मुलांना दाखवू शकतोय ना. खरं. आणि ती जी उजळणीची रिव्हिजनची प्रक्रिया आहे ती जर ऑनलाईनच्या माध्यमातून सुरू झाली, ती जर आपण घेतली तर मग आपल्याला ऑनलाईनच्या विषयीची शिक्षणामध्ये समावेश चांगल्या प्रकारे होईल. पण सगळेजण आलेले आहेत ना ते असं म्हणतात की तुम्ही ऑनलाईन शिक्षण तुमच्या शाळेमध्ये सुरू करा. शिक्षकाला शिक्षणामध्ये पर्याय नाही. शिक्षकाला कोणीही रिप्लेस करू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या पाठीवरून हात फिरवण्याची प्रक्रिया शिक्षकाची जी आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी येणार नाही, ती कम्प्युटरनी येणार नाही, ती ऑनलाईननी येणार नाही. आणि ती अंतःकरण विकसित करण्याची, भावना विकसित करण्याची प्रक्रिया जी आहे ती फक्त शिक्षकच करू शकेल. म्हणून टीचिंगच्या ऐवजी रिव्हिजनसाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरावं हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरं महत्त्वाचं काय आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिसिस आणि मशीन लर्निंग या 3 विषयाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये शालेय पातळीपासून आणि महाविद्यालयीन पातळीपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आजही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या लॅब काही शाळांनी सुरू केलेल्या आहेत. जसं आपल्याला शिक्षणामधले बदल स्वीकारावे लागतील तसे ह्या गोष्टी स्वीकाराव्याच लागतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिसिस आणि मशीन लर्निंग हे शालेय शिक्षणामध्ये जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 6वी, 7वी, 8वीचा टप्पा व्यक्त केलेला आहे तो व्होकेशनलाइज ऑफ एज्युकेशनमध्ये व्यावसायिक शिक्षणाचा टप्पा म्हणून त्यांनी NEP-मध्ये मांडलेला आहे. तर आपल्याला 6वी, 7वी, 8वीपासून ह्या 3 विषयाचा अंतर्भाव विद्यार्थ्यांना कसा करता येईल, मग तो पहिल्यांदा थिरॉटिकल पातळीवर यायला पाहिजे आणि नंतर तो प्रॅक्टिकल लेवलला जायला पाहिजे. आणि हे स्टेप बाय स्टेप हळूहळू आपण गेलं 6वीपासून सुरुवात केली तर मग 12वीपर्यंतचा विद्यार्थी याला कोपअप होईल आणि मग कॉलेजमध्ये उत्तम प्रकारे हे कोर्सेस इम्प्लिमेंट होतील आणि मग आपण डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर भारतामध्ये सुरू करू. कारण काळाची ती गरज आहे. खरं. तंत्रज्ञान बदलते आणि ते अवगत करणं हे प्रत्येक टप्प्यावर अत्यंत गरजेचं आहे. सर, खूप छान हे सगळं तुमचं मार्गदर्शन होतं आणि तुम्ही केलेल्या या मौलिक सूचनांचा निश्चितच उपयोग होईल असं मला वाटतंय. तुम्ही आज आमच्या झी 24 तासच्या शिक्षण परिषदेमध्ये आलात आणि आपले विचार मांडलेत, हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.